नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बनवणार आहोत मस्त गरमागरम भाकर आणि गरमागरम भरीत. तर रेसिपी पूर्ण बघा. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपी आपल्या चॅनलवरती नेहमी येत असतात. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग आज बनवूया गरमागरम भरीत. भरीत बनवण्यासाठी मी इथे साहित्य घेतलेले आहेत. हिरव्या मिरच्या, बारीक कांदा कापून घेतलेला आहे, एक वांगं घेतलेलं आहे, त्यानंतर लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे. भरीतसाठी आपण सर्वात आधी इथे हिरवी मिरचीचा बारीक असा ठेचा करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे हिरव्या मिरच्या आणि लसूण एकत्र टाकून घेतलेला आहे आणि बारीक त्याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथे कढई ठेवलेली आहे आणि एक वांग्याला मी थोडं तेल लावून घेतलेलं आहे. तेल लावल्यानंतर वांगं लवकरात लवकर भाजायला मदत होते. त्यासाठी मी इथे गॅसवरती वांगं ठेवून घेतलेले आहे आणि तोपर्यंत आपण इथे कांदा पण परतवून घेणार आहोत. कमीत कमी वेळामध्ये आपले दोघंही कांदा पण परतवून होणार आहे आणि वांगंही भाजून होणार आहे. तर इथे मी कांदा परतवण्यासाठी टाकलेला आहे. त्यामध्ये टाकायचं आहे थोडं तेल. तेल टाकून कांदा मस्त परतवून घ्यायचा. तोपर्यंत आपलं वांगंही भाजत आहे. हे बघा मस्त आपलं असं वांगं भाजून झालेलं आहे. तर आता मी ह्या वांग्याची वरची साल काढून घेते. वांगं खूप गरम आहे त्यामुळे मी हळूच साल काढून घेते. तर हे बघा आपलं इथे वांग्याचं पूर्ण साल काढून झालेली आहेत. त्यानंतर मी वांग्याचे असे बारीक खापा करून घेणार आहे. हे बघा एकदम पांढरं शुभ्र असं आपलं वांगं भाजलेलं आहे. तर इथे आपला कांदा पण मस्त लाल झालेला आहे. तर आता आपण वांग्याच्या भरताला फोडणी देऊन घेऊया. तळलेला कांदा मी बाजूला काढून घेते. आपल्याला इथे थोडं तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये जिऱ्याची फोडणी देऊन घ्यायची. मी इथे जिरं टाकून घेतलेलं आहे. बघा किती छान असं जिरं फुललेलं आहे. त्यामध्ये आपण बनवलेला ठेचा हा तेलामध्ये टाकून घेते. लाल होईपर्यंत परतवून घ्यायचं, म्हणजे त्याचा कच्चापणा पण निघून जातो आणि मिरची जास्त तिखट लागत नाही. त्यासाठी लाल होईपर्यंत मस्त परतवून घ्यायचं. तर इथे थोडी मिरची परतवून झालेली आहे. त्यामध्ये मी टाकून घेणार आहे हिंग. मी भरतामध्ये फक्त हिंगाचाच वापर करणार आहे. हळद मी टाकणार नाही आहे. इथे मिरची हिंग मस्त आपला परतवून झालेला आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत भरीत आणि कांदा. कांदा आणि भरीत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे बघा हे सर्व असं थोडं मिक्स झालेलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं. मीठ टाकून पण 2 ते 3 मिनिट परतवून घ्यायचं. कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मस्त हे आता आपलं भरीत तयार झालेलं आहे. भरीतची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर मस्त आपलं गरमागरम भरीत तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान असं भरीत दिसत आहे आपलं. तर आता आपण मस्त गरम गरम भाकर बनवून घेऊया. तर इथे मी ठेवलेला आहे तवा भाकर बनवण्यासाठी. तर आपण आता गरम गरम भाकर करून घेऊया. भाकर बनवण्यासाठी मी इथे बाजरीचे पीठ घेतलेले आहे. चाळणीने चाळून घ्यायचं. त्यानंतर मी थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घेणार आहे. पिठाचा घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा. भाकर बनवण्याची पद्धत एकदम सोपी आहे. कोणालाही सहज भाकर येऊ शकते. तर इथे मी असा घट्ट असा गोळा तयार करून घेतलेला आहे. घट्ट असा गोळा झालेला आहे. आपण आता भाकर थापून घेऊया.
तर इथे मी भाकर थापवण्यासाठी थोडं पीठ आधी खाली टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण भाकर थापून घ्यायची. एकदम गोल आकारामध्ये आपली भाकर तयार झालेली आहे. तर आता ही भाकर मी तव्यावरती टाकून घेते. भाकरीला वरच्या साईडनी पाणी लावून उलटवून घ्यायची. हे बघा किती छान अशी आपली भाकर तयार झालेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला वांग्याचं भरीत आणि भाकर ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा. अशाच नवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.